तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 22 बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इरा सोडवण्यास मदत होईल. ठीक आहे, तर चला तर मग बघूया इरा सेशन नंबर 22. त्यापैकी बघा, जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल्फ पाथ लर्निंग सॉल्व करूया. ठीक आहे, तर सेल्फ पाथ लर्निंगवरती क्लिक करा आणि यामधून रिझ्यूम. तर याच्यामध्ये 5 स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. तर 5 स्टेप्स आपल्याला सॉल्व करावे लागेल. तर त्यामधून पहिला प्रश्न बघा, डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाईल टॅब अँड सेव्हवर किंवा फाईल टॅब सेव्ह ॲज वर क्लिक करावे लागेल. ठीक आहे, तर ते करण्यासाठी आपल्याला सेव्ह करावे लागेल. तर बरोबर आहे याचं उत्तर. फाईल टॅबमध्ये जावे लागेल सेव्ह करण्यासाठी. नंतर बघा, टेक्स्टची फॉन्ट स्टाईल व फॉन्ट साईज चेंज करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा. तर त्यांनी एक इमेज दिलेली आहे, तर फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट जे आपल्याला साईज आहे ते चेंज करण्यासाठी बघा बीमध्ये ऑप्शन आहे त्याचं. त्याच्यामधून आपण फॉन्ट आणि फॉन्ट साईज दोन्हीसुद्धा चेंज करू शकतो. तो ऑप्शन बी सिलेक्ट करा, सबमिट करूया इथं. नेक्स्टवरती क्लिक करा. समोरचा प्रश्न बघा, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये पिक्चर्स ॲड करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून तुम्ही कोणता पर्याय निवडाल. तर त्यांनी एक इमेज दिलेली आहे बघा. तर पिक्चर ॲड करण्याकरिता आपल्याला इथं बघा त्यांनी एक इलस्ट्रेशन ग्रुप आहे बी नंबरचं, त्याच्या मदतीने आपण बघा इथं पिक्चर्स ॲड करू शकतो. तर ऑप्शन बी सिलेक्ट करा. समोरचा प्रश्न बघा, एकदा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चित्र बसवले की ते तुम्हाला रिसाईज करता येत नाही. तर याचं उत्तर जे आहे ते चूक आहे. आपण रिसाईज करू शकतो पिक्चरला त्या एडिट केल्यानंतर एकदा. समोरचा प्रश्न बघा, आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपले डॉक्युमेंट एक्सपोर्ट करू शकत नाही. तर चूक आहे. आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो. सबमिट करूया. तर बघा, अशा प्रकारे आपण इथं सेल्फ पाथ लर्निंगसुद्धा सॉल्व केलेली आहे. आता नेक्स्ट आहे नॉलेज चेक. तर त्याच्यावरती क्लिक करूया आणि नॉलेज चेकचे प्रश्नसुद्धा बघून घेऊ. ठीक आहे, तर स्टार्ट एक्झाम करा आणि यानंतर नेक्स्ट. यामधून पहिला प्रश्न बघा, जेव्हा तुम्ही वर्ड 365 किंवा ऑनलाईन व्हर्जन वापरत असता तेव्हा डॉक्युमेंट आपोआप डॅश डॅश होते. तर ते म्हणजे सेव्ह. ठीक आहे, तर सेव्ह होते ऑटोमॅटिक, सेकंड नंबरचा ऑप्शन. नंतर बघा, सिलेक्ट केलेल्या टेक्स्ट ठळक करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल. तर ठळक म्हणजे मित्रांनो बोल्ड. ठीक आहे, तर बोल्ड करण्यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे ते त्याचा आन्सर आहे. बघा इथं त्यांनी ठळकवर क्लिक करायचं आहे म्हणते आपल्याला. म्हणजे ठळक करण्यासाठी काय करावे लागेल, तर बी म्हणजे बोल्ड असते, बोल्ड म्हणजे ठळक. तर तेच आपला आन्सर आहे फर्स्ट नंबरचा. नंतर बघा, वर्ड 365 मध्ये डिझाईनवर टॅब किंवा पेन यांचे कार्य काय असते. तर ते म्हणजे मजकुराचा कंटेंट फॉर्मॅट करणे. तर फर्स्ट नंबरचा आन्सर आहे, सबमिट करा. नंतर बघा, वर्ड 365 मध्ये जेव्हा तुम्ही डिझाईन टॅबमधून एखादी फॉर्मॅटिंग थीम सिलेक्ट करता तेव्हा काय होते. तर त्याचं उत्तर आहे बघा, तर ते म्हणजे थर्ड नंबरचं उत्तर आहे त्याचं, संपूर्ण कंटेंट फॉर्मॅट होतो. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. सबमिट करूया. नंतर बघा, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही एका पाय चार्टचे चित्र इन्सर्ट करू इच्छिता. ठीक आहे, पण तुमच्या डिव्हाइसवर ते चित्र सेव्ह केलेले नाही. तुमच्याकडे काय पर्याय असेल. तर बघा, आपल्याला पाय चार्ट करण्याकरिता ते बघा फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे याचा आन्सर. नंतर आपल्याला जे त्यांनी सेकंड नंबरचं सांगितलेलं आहे स्टाफ इमेजेसमधून, तर ते सुद्धा आपला आन्सर आहे. तर सेव्ह करूया. इथं येस आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण इथं नॉलेज चेकचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. यानंतर आपण डू इट युअर सेल्फवरती जाऊया. क्लिक करा आणि स्टार्ट करूया.
आणि इथं नेक्स्ट. ठीक आहे. यामधून पहिला प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व आयकॉन सिलेक्ट करा, ते डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली अशा प्रकारे अलाइन करण्यासाठी ग्राफिक्स टूल्स, फॉर्मॅट टॅब, अरेंज ग्रुप, अलाइन याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया आणि आपल्याला आता अलाइन करावे लागेल टेक्स्टला. तर बघा सर्व आयकॉन्स म्हणते, तिथं खाली आयकॉन्स आहे याच्यावरती क्लिक केला आपण. केल्यानंतर इथं फॉर्मॅट टॅबमध्ये जा. तर फर्स्ट नंबरच्या ग्राफिक टूल्समधून फॉर्मॅट टॅबमध्ये गेल्यानंतर जे अलाइन आहे, ठीक आहे, ते अलाइन करण्यासाठी आपल्याला इथं अरेंज ग्रुपमधून बघा अलाइन या बटनवरती क्लिक करा आणि नंतर डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली. ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक करा आणि नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करा. ठीक आहे. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दुसरी इमेज सिलेक्ट करा, ती पहिल्या इमेजच्या वरती ठेवण्यासाठी तुमच्या माऊसच्या उजव्या बाजूवर क्लिक करून त्यानंतर ब्रिंग टू फ्रंट वर क्लिक करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता एक इमेज दुसऱ्या इमेजच्या खाली न्यायची आपल्याला. तर ते करण्याकरिता आपल्याला बघा इथं सेकंड नंबरची इमेज जी आहे ती त्याच्यावरती सिलेक्ट करूया आपण. नंतर इथं पिक्चर टूलमधून फॉर्मॅट टॅबमध्ये जा. फॉर्मॅट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे ब्रिंग फॉरवर्ड. ठीक आहे. तर यामधून या छोट्या ॲरोमध्ये क्लिक करा आणि याच्यामधून ब्रिंग टू फ्रंट. ठीक आहे. तर ब्रिंग टू फ्रंटवरती क्लिक करूया जेणेकरून तो फोटो समोर येईल. नंतर ॲन्सर जे आहे ते सबमिट करा. केल्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानावर सर्वात खाली दिलेला शेप सिलेक्ट करा, ज्यामध्ये पेज नंबर लिहिला आहे. त्याची हाईट 1.8 सेंटीमीटर, विड्थ 1.4 सेंटीमीटर करण्यासाठी फॉर्मॅट टॅब, साईज ग्रुप याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया आता. तर बघा आता पेजच्या सगळ्यात खालच्या बाजूस यावे लागेल आपल्याला. आल्यानंतर बघा इथे त्यांनी जे टेक्स्ट दिलेला आहे, तर हाच तो टेक्स्ट आहे. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक करा. नंतर इथं फॉर्मॅट टॅबवरती जा. गेल्यानंतर बघा इथं त्यांनी हाईट आणि विड्थ दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी हाईट आहे ती 1.8 सेंटीमीटर इथं टाईप करा. नंतर जी विड्थ आहे ती 1.4 सेंटीमीटर. ठीक आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढी टाईप करूया आणि नंतर एंटर. ठीक आहे. केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. समोरचा प्रश्न बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्ट करा, ज्यामध्ये लो शुगर स्वीट्स लिहिले आहे. त्याची हाईट 6 सेंटीमीटर करण्यासाठी फॉर्मॅट टॅब, साईज ग्रुप याचा वापर करा. बघा सेम तोच प्रश्न आहे. स्टार्ट एक्झाम करूया. सगळ्यात खाली या रेक्टँगल सिलेक्ट करा, म्हणजे लो शुगर स्वीट्स हा टेबल तो. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलेलं आपल्याला, तर तेच सिलेक्ट करा रेक्टँगल. नंतर इथं फॉर्मॅट टॅबमध्ये जा. गेल्यानंतर आपल्याला त्यांनी फक्त हाईट सांगितलेली आहे, तर हाईटवरती क्लिक करा आणि इथं 6 सेंटीमीटर टाईप करूया. केल्यानंतर इथं ओके करा. ठीक आहे. म्हणजे एंटर प्रेस करा. नंतर ॲन्सर सबमिट करा. लास्ट प्रश्न बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्ट करा, ज्यामध्ये लो शुगर स्वीट लिहिलेले आहे. शेपला नो फिल अप्लाय करण्यासाठी फॉर्मॅट टॅब, शेप्स, स्टाईल ग्रुप, शेप फिल याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा आता परत आपल्याला तोच जो आपण पूर्वी रेक्टँगल सिलेक्ट केला होता, म्हणजे लो शुगर स्वीट्सवाला, तोच रेक्टँगल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता परत त्या नावावरती क्लिक करा, टेक्स्टवरती फॉर्मॅट टॅबमध्ये जा. गेल्यानंतर इथं शेप फिलचं ऑप्शन आहे बघा. तर शेप फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं नो फिल करा. ठीक आहे. नो फिल केल्यानंतर आउटलाईन जाईल. सबमिटवर क्लिक करा. बघा आपण इथं डू इट युअर सेल्फसुद्धा सोडवलेला आहे. आता आपल्याला सोडवायचा आहे प्रोसेस फोलिओ. तर बघून घेऊ प्रोसेस फोलिओ आणि इथं स्टार्ट, इथे यसवरती क्लिक करा. बघा आता आपल्याला 10 मिनटं वेळ आहे मित्रांनो. या 10 मिनटामध्ये आपल्याला एक वर्ड फाईल ओपन करायची आहे. ठीक आहे. तर ते करण्यासाठी परत स्टार्ट ह्याच्यामधून जे वर्ड फाईल आहे ते ओपन करा आणि ब्लँक डॉक्युमेंट. आता ही फाईल जी आहे तुम्हाला डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवायची आहे. ठीक आहे. जेणेकरून या फाईलला तुम्ही नाव देऊन द्या की हे सेशन नंबर 22ची आहे किंवा 23ची आहे, की जितकीची असेल ती फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवा डेस्कटॉपवरती. आणि जेव्हा तुम्हाला असाइनमेंट अपलोड करायची असते तेव्हा डेस्कटॉपवरून हीच फाईल अपलोड करा, म्हणजे तुमचा टाईम वेस्ट बी होणार नाही आणि फाईल पण असाइनमेंट तुमची कंप्लीट होईल. ठीक आहे. तर तसंच करूया आपण.
आता थोडंसं वेट करा आणि 1 मिनिटानंतर ॲन्सर जे आहे ते आपलं सबमिट होईल. ठीक आहे, तर इनेबल होऊन जाईल सबमिटचं बटन. 1 मिनिटापर्यंत आपल्याला काहीच नाही करता येत. तोपर्यंत तुम्ही वर्ड फाईल ओपन करून डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, सेशनचं नाव देऊन, जेणेकरून तुम्हाला ती फाईल लवकर शोधता येईल आणि असाइनमेंट म्हणून अपलोडसुद्धा करता येईल. तर चला मग आता आपण बघूया. तर इनेबल बटन झालं की लगेच आपण जी आपली फाईल आहे ते अपलोड करू. ठीक आहे, तर बघा इथं त्यांनी 9 मिनिटाच्या वर आपला म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्ये टाईम झालेला आहे आपला, 8 मिनिटं 47 सेकंद. तर सबमिट बटन जे आहे ते इनेबल झालेलं आहे. क्लिक करूया आणि इथं ओके. बघा इथं 1 मिनिटाच्या आतमध्ये सबमिटसुद्धा झालेला आपला आन्सर. तर जर रिस्टार्टचं ऑप्शन आलं तुमच्यामध्ये तर रिस्टार्ट करून परत सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर रिस्टार्ट करून तुम्ही परत सॉल्व करू शकता. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर आपल्याला सेम परफॉर्म स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जे मी सांगितलं, जी फाईल तुम्ही डेस्कटॉपवरती सेव्ह केली त्या सेशनच्या नावाने त्याच्यावरती अपलोड करूया. तर परफॉर्म स्टेटस जे बटन आहे ते इनेबल करा, नंतर इथं नेक्स्ट. तर आता तीच असाइनमेंट आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. ठीक आहे, तर सपोज आता इथं चूज फाईलवरती क्लिक करूया आणि डेस्कटॉपवर किंवा जिथं तुम्ही फाईल सेव्ह केली असेल त्या सेशनच्या नावाने तर तिथून सिलेक्ट करा. तर बघा इथं मी डेस्कटॉपवरती सिलेक्ट केलेली आहे. तर डेस्कटॉपवरती क्लिक केलं आणि ती फाईल शोधू आपण. तर इथं बघा सेशन नंबर 22. तर ती फाईल मी या नावाने केली होती आणि इथं ओपन करूया. तसंच तुम्ही सुद्धा करा, डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा ती फाईल, जेणेकरून तुम्हाला असाइनमेंट म्हणून तीच अपलोड करता येईल. तर इथं ओपन करूया आणि नंतर सेव्ह. यानंतर बघा सिम्युलेशन क्वेश्चन्स आपलं राहिलेलं आहे. प्रोसेस फोलिओ संपलं इथं आपलं. झाल्यानंतर आपण सिम्युलेशन क्वेश्चन आता इथं बघून घेऊ. ठीक आहे, तर त्याच्यावरती क्लिक करू आणि स्टार्ट एक्झाम. आणि नेक्स्टवरती क्लिक करा. यापासून पहिला प्रश्न बघा, लेटरमध्ये इन्व्हिटेज नाव व्यवस्थित लिहिले पाहिजे जेणेकरून ते स्पष्टपणे समजून येईल. त्यासाठी रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट साईज 16 करा आणि ते बोल्ड करा. तर बघा स्टार्ट करूया. नंतर बघा ह्या रेक्टँगलमधून रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे आपल्याला जो रेक्टँगल आहे तो सिलेक्ट करायचा आहे, तो टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर त्याची फॉन्ट साईज चेंज करायची. ठीक आहे, तर आपण रेक्टँगल सिलेक्ट केला तो. नंतर त्याची फॉन्ट साईज जे आहे ते 16 सिलेक्ट करा. ते टेक्स्टची सुद्धा साईज वाढेल आणि इथं बोल्डवरती क्लिक करा. तो टेक्स्ट बोल्डमध्ये होईल. नंतर ॲन्सर ऑटोमॅटिकली सबमिट होईल आपला. बघा इथं आपण सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा बघितले आहे. आता यानंतर फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट राहिलेली आहे. तर मित्रांनो ते आपण आता बघून घेऊ. चला तर मग सुरू करूया. स्टार्ट एक्झाम आणि यामधून नेक्स्टवरती क्लिक करा. पहिला प्रश्न बघा, रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते. ठीक आहे, तर चूक आहे उत्तर. सबमिट करूया. नंतर बघा, या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकक आहे. ठीक आहे, तर ते म्हणजे नॅनोबाईट. ठीक आहे, तर सेकंड नंबरचा आन्सर आहे आपलं. तर क्लिक करूया आणि सबमिट. नंतर बघा, पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम या दोन्हींची वैशिष्ट्ये एकत्र असतात. तर त्याचं उत्तर आहे बघा फ्लॅश मेमरी. फर्स्ट नंबरचा आन्सर आहे. लास्ट प्रश्न बघा, मेमरीच्या या प्रकारात विस्तृत प्रोग्राम्स हे काही भागांमध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसेसमध्ये बहुतांश हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले जातात. तर त्याचं उत्तर म्हणजे व्हर्च्युअल्स म्हणजे आभासी. ठीक आहे, तर फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं सेशन बघितलेलं आहे. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि टिल देन बाय अँड हॅव अ नाईस डे. Catch 'em all.